सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्याचा वार्षिक पतपुरवठा आराखडा आज जाहीर करण्यात आला। त्यामध्ये 47,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं असून सर्व बँकांनी हे उद्दिष्ट वेळेत पूर्ण करावं असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी केलंय। तसंच खरीप हंगामासाठी पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये असंही डॉक्टर राठोड यांनी स्पष्ट केलंय। चालू आर्थिक वर्षासाठीच्या जिल्हास्तरीय सल्लागार आणि आढावा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। त्यामध्ये बँक ऑफ इंडिया अग्रणी बँकेच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या वार्षिक पतपुरवठा आराखडा पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आलं। यावर्षीचा पतपुरवठा आराखडा 47,000 कोटी रुपयांचा आहे। प्रामुख्यानं कृषी क्षेत्रासाठी 8,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। त्यापैकी पीक कर्जासाठी 3,900 कोटी रुपये आणि सूक्ष्म लघु मध्यम उद्योग क्षेत्रासाठी 15,000 कोटी रुपयांचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। केंद्र आणि राज्य शासनाच्या वित्तीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राठोड यांनी सूचना दिल्या। तसंच पात्र शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवू नये असंही जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलं। यावेळी अग्रणी बँकेचे मंगेश पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन, संतोष जोशी, विशाल गुंडके, रोहन मोरे, गोरख शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।